आजकाल पुण्यामध्ये सकाळ सकाळी वासुदेव बघायला भेटणं हे आमचं नशीबच म्हणायचं, कारण आजकाल ही संस्कृती लुप्त होत चालली आहे. सुरुवातच इतकी सुंदर झाली होती आणि त्यात माझी मम्मी मला भेटायला आली होती. मग आम्ही सगळे गेलो अभिरुची मॉल फिरायला आणि मुलांना तर काही मज्जा हवी होती. मग तिथे गेम झोनमध्ये हे शिरले सगळेजण आणि मग गेम झोनमध्ये खेळायला लागले. मग मुलांसोबत मोठेही कधी लहान होऊन जातात तेच कळत नाही. आणि रिधान राहिला बाजूला, त्याची माव आणि आजीच खेळत. नंतर मलाही असं वाटलं की मीही 1-2 राऊंड खेळावे आणि खेळता खेळता कधी शेवटपर्यंत खेळायला लागले हेच कळत नाही. आणि माझे प्रत्येक बॉलवर गोल होताना पप्पा तर हरकूनच गेले की अरे हिलाही हा गेम पहिल्यांदा खेळले होते म्हणून मलाही माझी ॲबिलिटी माहीत नव्हती. घरातलं रोज काम करता करता माझ्यात काय आहे हेच मी विसरून गेलेली आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढणं तितकंच गरजेचं असतं आणि स्वतःतल्या गोष्टी जपून ठेवणं. म्हणून प्रत्येक रविवार आला की कधी बाहेर जातो आणि कधी एकमेकांसोबत फॅमिलीसोबत वेळ घालवतो असं वाटतं. आणि प्रत्येक रविवारी तो क्षण मला मिळतो. माझी मम्मी तरी मला बोलवते, नाही तर ती तरी मला भेटायला येते आणि आमचे हे तर आम्हाला घेऊनच जातात दर रविवारी फिरायला. आणि मुलांची तर इतकी मजा होते आणि रिधान तर खूप एन्जॉय करतो. आणि खास करून मुलांसाठी बाहेर जायला खूप आवडतं, कारण मुलं एन्जॉय करताना बघून मग आपल्यालाच आनंद आवरत. आणि तिथे गेम झोनमध्ये भुलभुलैया पण होता, पण मला भीती वाटते म्हणून मी एंटर केलं नाही. आणि ही इथे मसाज चेअरमध्ये बसली होती आणि इथे कास्य थाळी होती. मग मम्मी म्हटली की बघ करून काय फरक पडतो, मग आपल्या बॉडीमधले टॉक्सिन्स बाहेर निघतात म्हणून तेही. मग नंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला ट्रेन दिसली आणि ट्रेनमध्ये सगळेच बसलो होतो. मग सगळेच बसल्यावर खूप मजा आली होती आणि सगळे आम्हाला बघत होते. ट्रेनमधले बसल्यावरच असं फील होतं की आपण बी लहान झालो की काय. खरं ती छोटी ट्रेन इतकी मजा आली होती. आणि राया रिधान पण खूप खुश होत होते, कारण त्यात गाणे पण इतके मस्त लहान पोरांचे लावले होते. मग तिथून थेट आम्ही गोळा घ्यायला उतरलो आणि माऊला तर रायासोबत फोटो काढायचा होता, पण राया काय ऐकत नव्हता. मग गोळे घेतले आणि गोळा घेतल्यानंतर मग परत रिधानला खेळायचं होतं. रिधान तर मस्त पाण्यात बसला होता. इथं तर मम्माला पाण्याची भीती वाटते आणि हा बिंदास गेला होता. एकदम ब्रेव बॉय सारखा एकटाच पॅन्डल मारून खेळत होता आणि ती बॉलमध्ये उड्या मारत होती तर तिला घाबरत होतं, कारण बॉल त्याच्या अंगावर चालला होता. म्हणून बिचारा अर्ध्यातूनच उतरला. मग नंतर आम्ही गोळा घेतल्यानंतर यांना म्हटलं एक फोटो काढू, पण हे काय फोटो काढण्याच्या नादातच नव्हते. म्हणजे राया आता बसलाय तर तोवर गोळा खाऊन घेतो. मग गोळा खाऊन झाल्यावर रिधानला म्हटलं एक पोज तरी दे रे, तो काही फोटोज बघेनाच. मग म्हटलं तिथंच नाचायला लागला होता.